जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एप्रिल पेड इन मे पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगाने कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन, महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, माहे एप्रिल 2025च्या नियमित वेतन देयकासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगाने माहे एप्रिल 2025ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 23/4/2025 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि माहे एप्रिल 2025चं वेतन देयक सादर करत असताना कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे या संदर्भातली माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। शाळेच्या प्रतीमधील फक्त आउटर पेज ऑफ मंथली पे बिल पेज 2A फॉर्म वेतन देयकासोबत जोडण्यात यावा। यामध्ये वेतन देयकाचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्यानं विहित वेळेमध्ये देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे। वेतन देयक तयार झाल्यावर देयकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित शाळेच्या प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी सदरचे देयक पूर्णतः तपासूनच सादर करावे। देयकात अनियमितता आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अथवा वसुली संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर राहील याची नोंद घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे। ज्या उच्च माध्यमिक शाळांतील प्रभारी मुख्याध्यापक म्हणून वेतन देयकावर स्वाक्षरी केलेली असेल त्यांनी माननीय शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून घेण्यात आलेला प्रभारी मुख्याध्यापक पदाची मान्यता देयकासोबत जोडणं आवश्यक आहे। ज्या वेतन देयकास प्रभारी मुख्याध्यापक पदाची मान्यता जोडलेली नसेल असे देयके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घेण्यासंदर्भात सुद्धा कळवलेलं आहे। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे। आणि ज्या शाळा देयकाच्या हार्ड कॉपी विहित तारखेस या कार्यालयाकडे सादर करतील त्याच शाळांचं वेतन देयक पारित करण्यात येईल याची नोंदसुद्धा गांभीर्याने घेण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे। शालार्थ प्रणालीत वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खातरजमा करण्यात यावी। मंजूर कार्यरत रिक्त पदांची माहिती वेतन देयकासोबत सादर करावी। आणि संच मान्यतेनुसार पोस्ट मॅपिंग अप्रूव्हल झालेल्या ऑनलाईन प्रिंट ज्या आहेत त्या वेतन देयकासोबत सादर कराव्या। ज्या शाळांचं पोस्ट मॅपिंग झालेलं नाही त्या शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांचं माहे एप्रिल 2025चं वेतन देयक अदा केलं जाणार नाही याची गांभीर्यानं नोंद घेण्यात यावी। अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर अशा संपूर्ण अशा सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। आणि या अनुषंगानं या सूचनेनुसार एप्रिल 2025चं वेतन देयक जे आहे ते फॉरवर्ड करण्यास सांगितलेलं आहे। आणि त्या संदर्भातल्या वेळा ज्या आहेत त्या संदर्भातले दिनांक जे आहे याच्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। अर्थात हे परिपत्रक जे आहे ते माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, अध्यापक विद्यालय, सराव पाठशाळा, सैनिक शाळा यांना लागू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानंच एप्रिलचं वेतन जे आहे ते वेतन होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।